हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 60 वर असणारे थर्ड मधले जे 6 प्रॉब्लेम्स आहेत आणि जमलं तर परत 6 प्रॉब्लेम्स आपण याच्यामध्ये घेतोय. तर आता लक्ष द्या, यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की x is equals to 80 square, y is equals to twice 80, म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि प्रूव्ह करायचं आहे की x into y into d2y by dx square plus a is equals to 0. That's a very simple problem. फार सिंपल असतात. काय दिलेलं आहे, x is equals to 80 square. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देतो आहे आणि जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय होईल, डिफरन्शिएट with respect to x we get. आता याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय, आता यामध्ये विथ रिस्पेक्ट टू x नाही तर इथे काय करावं लागेल आपल्याला, विथ रिस्पेक्ट टू t, कारण पॅरामीटर कोण आहे, t आहे. म्हणजेच dx by dt is equals to derivative of 80 square is twice 80, बरोबर आहे. and this is the equation number second. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड देतोय. त्यानंतर y is equals to तुम्हाला दिला गेलेला आहे twice 80 and this is the equation number second, बरोबर. and now differentiate with respect to t will get. आता याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर dy by dt is equals to derivative of twice 80 is twice a and this is the equation number third. याला इक्वेशन नंबर थर्ड आणि याला इक्वेशन नंबर फोर्थ देतोय. मी यासाठी इक्वेशन्स देतोय केव्हा, शो दॅट मध्ये, प्रूव्ह दॅट मध्ये केव्हा आपल्याला कोणाचं काम पडेल त्यावेळेस फ्रॉम इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड असं म्हणायला सोपी जाते. आणि नाव dy by dx is equals to dy by dt upon dx by dt where dx by dt not equals to 0. Now dy by dt means what, twice a, dx by dt is twice 80, बरोबर आहे. आता यामध्ये twice a get cancelled, then dy by dx is equals to 1 upon t झालेला आहे, बरोबर. आता परत याला आपण डिफरन्शिएट करतो आहे. नाउ डिफरन्शिएट with respect to x. पहा यामध्ये काय झालेलं आहे, डिफरन्शिएटिंग with respect to x. So d dx of dy by dx is equals to d dx of 1 by t, बरोबर. आता यामध्ये डेरिव्हेटिव्ह काय होतोय, दॅट इज d2y by dx square, नो डाऊट. परंतु यामध्ये जे फंक्शन आलेलं आहे ते t च्या फॉर्म मध्ये आहे आणि याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x रे करतो, दॅट इज नॉट पॉसिबल. मग त्यासाठी d dt ऑफ 1 by t घेतो आहे आणि dt by dx, हा जो dt आलेला आहे त्याला कॅन्सल करण्यासाठी इथे आपण dt by dx घेतला, म्हणजे हा कॅन्सल झाला, शेवटी dx आलेला आहे. The derivative of 1 by t is minus 1 upon t square and dt by dx is what? dt by dx is equals to, तुम्हाला माहिती आहे dt by dx हा इथे दिसतोय फ्रॉम सेकंड 1 upon twice 80. हे कशावरून सांगितलंय, फ्रॉम सेकंड. आणि इथे जे आपण व्हॅल्यूज पुटअप केलेले आहे त्या कुठून पुटअप केलेल्या आहे, तर फ्रॉम सेकंड अँड फोर्थ, वरून व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहे. आता यामध्ये आपल्याला काय काय करायचंय, इथे टी वगैरे आपल्याला आलेला दिसत नाही आणि म्हणून इथे काय होतो, फ्रॉम द इक्वेशन नंबर थर्ड, या इक्वेशन नंबर थर्ड वरून twice 80 ची व्हॅल्यू y भेटते आहे, म्हणजे मायनस 1 अपॉन इथे काय झालेलं आहे y, twice 80 च्या जागेवरती y लिहिलेला आहे. आणि t स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिसते, फ्रॉम द इक्वेशन नंबर फर्स्ट द व्हॅल्यूज ऑफ t स्क्वेअर इज इक्वल्स टू x अपॉन a. हा जो चेंज आपण केलेला आहे हा कुठून केलेला आहे, तर फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड वरून आपण चेंज केलेला आहे. नाउ मायनस a डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये x into y. आता हा झालेला आहे d2y by dx स्क्वेअर, बरोबर. आणि एवढं झाल्यानंतर हा xy कडे ट्रान्सफर करा, x into y by into d2y by dx square
is equals to minus a, and therefore x into y into d2y by dx square plus a is equals to 0, and this is the required proof. हे झालेलं आहे required proof. Are you understand? तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट, y is equals to e to the power m into tan inverse of x, and this is equation number first. तर आपल्याला शो करायचं आहे, काय शो करायचं आहे, तर 1 plus x square into d2y by dx square plus twice x minus m into dy by dx is equals to 0. That's very simple, फारच सिंपल आहे. आता याला डिफरन्शिएट करतो आहे. डिफरन्शिएट with respect to x, with respect to x we get. आता याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय झालेलं आहे, dy by dx is equals to derivative of e to the power m into tan inverse of x, that is e to the power m into tan inverse of x, and the derivative of m into tan inverse of x. So this e into m, e to the power m into tan inverse of x is y, म्हणजे y लिहिलेला आहे, and the derivative of m into tan inverse, that is m into the derivative of tan inverse is 1 upon 1 plus x square. हा जो चेंज केलेला हा कुठून केलेला आहे, फ्रॉम फर्स्ट, आणि हा 1 plus x square इकडे ट्रान्सफर करा, म्हणजेच 1 plus x square into dy by dx is equals to m into y. आता हे जे आपल्याला फंक्शन मिळालेलं आहे याला परत आपण डिफरन्शिएट करतो आहे. अगेन डिफरन्शिएट with respect to x we get. आता परत याला जर डिफरन्शिएट केलं तर यामध्ये प्रोडक्ट रूल यूज करतोय. फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function. 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे twice x is equals to m into derivative of y is dy by dx. आता यामध्ये त्याला व्यवस्थित रिअरेंज करा, we get the answer. तुम्हाला आन्सर भेटून जाईल. आता यामध्ये काय काय होतं, 1 plus x square into d2y by dx square पहिली टर्म मिळालेली आहे. त्याच्यानंतर प्लस टॉइस एक्स आहे, प्लस टॉइस एक्स, कारण 0 प्लस टॉइस एक्स म्हणजे फक्त टॉइस एक्स झालेला आहे. टॉइस एक्स इनटू dy by dx, बरोबर. त्यानंतर याला मी इकडे ट्रान्सफर केलं म्हणजे मायनस m इनटू dy by dx इज इक्वल्स टू 0, बरोबर. आता यामध्ये काय होतंय, 1 plus x square into d2y by dx square. त्यानंतर या दोघांमधून टॉइस एक्स मायनस m dy by dx कॉमन काढलेला आहे, म्हणजे टॉइस एक्स मायनस m and that equals to 0, and this is the answer. ओके, काय काय केलेलं आहे, अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. y is equals to e to the power m into tan inverse of x. त्याला डिफरन्शिएट करतो आहे. त्यानंतर आपल्याला याच्या जागेवर y ची व्हॅल्यू पुट अप करता येते, म्हणजेच m into y आणि 1 plus x square इकडे ट्रान्सफर केला आणि त्याला डिफरन्शिएट केलं. तर इथे प्रॉडक्ट रूल यूज करतोय आपण. प्रॉडक्ट रूल यूज केल्यानंतर त्याला सिंप्लिफाय केलंय तर आन्सर आपल्याला काढता येतो. नेक्स्ट आहे x is equals to cos of t. x is equals to cos of t. This is equation number first. याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x ने. सो डिफरन्शिएट with respect to t we get. त्याला t ने डिफरन्शिएट केलाय कारण पॅरामीटर t आहे. म्हणजे dx by dt is equals to derivative of cos is minus sin of t, and this is the equation number second. त्यानंतर y is equals to e to the power mt. याला इक्वेशन नंबर सेकंड थर्ड देतो आहे. and now differentiate with respect to t we get. So dy by dt is equals to derivative of e to the power mt is e to the power mt, and the derivative of mt is m, बरोबर. and so dy by dt is equals to m into e to the power mt, and this is equation number 4. याला मी इक्वेशन नंबर 4 देतोय.
Now dy by dx. dy by dx is equals to dy by dt upon dx by dt, where dx by dt not equals to 0. बरोबर. आता dy by dt काय आहे? तर dy by dt is m into e to the power mt. बरोबर. त्याच्यानंतर dx by dt काय आहे? तर मायनस साइन ऑफ t. आणि हा जो चेंज आहे हा कुठून केलेला आहे? तर फ्रॉम सेकंड अँड फोर्थ वरून केलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय? e to the power mt means what? y. बरोबर. सो m into y झालेला आहे अपॉन मायनस साइन ऑफ t. आणि हा जो चेंज आहे हा आपण इक्वेशन नंबर 3 वरून केलेला आहे. या साइन ऑफ t ला इकडे ट्रान्सफर करा. साइन ऑफ t ला काय करा? इकडे ट्रान्सफर करा. ओके. कारण यामध्ये आपल्याला प्रूफ पाहिजे 1 - x² वगैरे. ओके चालेल. आता इथे थोडंसं मी चेंज करतोय. साइन ऑफ टी आहे तिथे आपल्याला आन्सर मध्ये साइन ऑफ टी वगैरे काही दिसत नाही. म्हणजे मी या साइन ऑफ टी ला कशा पद्धतीने लिहू शकतो? पहा, रूट ऑफ 1 - cos² t. चालेल. कोणाला लिहिलं आहे? साइन ऑफ टी ला. काय लिहिलेलं आहे? रूट ऑफ 1 - cos² t. ओके. आणि cos ऑफ t ची व्हॅल्यू कोण आहे? x. सो my into मायनस रूट ऑफ 1 - x². आता मी याला इकडे जर ट्रान्सफर केलं, हा चेंज कुठून केलेला आहे? तर फ्रॉम फर्स्ट. मी याला इकडे ट्रान्सफर केलं म्हणजेच काय झालेलं आहे? रूट ऑफ 1 - x² into dy by dx is equals to -my. इथे जर रूट असेल तर थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढते आणि म्हणून मी सरळ सरळ स्क्वेअर करतोय. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड. बोथ द साइड्स वी गेट. दोन्ही साइडचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. मीन्स 1 - x² into dy by dx चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू, याचा जर स्क्वेअर केला तर m² y² झालेला आहे. m² y². And now differentiate. आता याला आपण काय करतो आहे? Differentiate. Now differentiate with respect to x. We get, याला जर डिफरन्शिएट केलं तर फर्स्ट फंक्शन into derivative of second, that is 2 into dy by dx, and the derivative of dy by dx is d2y by dx². Plus second function, that is dy by dx a whole square, and the derivative of 1 - x² is -2x, and the derivative of m² into y² म्हणजे m² into twice y into dy by dx. Okay. And now each term contain 2 and dy by dx. So cancelled 2 into dy by dx from each term. प्रत्येक टर्म मधून आपण 2 आणि dy by dx कॅन्सल करतोय. मी उरलेला प्रॉब्लेम इथे लिहितोय. इथून 2 into dy by dx, इथून सुद्धा 2 into dy by dx आणि इथून 2 into dy by dx जर कॅन्सल केला तर यामध्ये राहील 1 - x² into d2y by dx². त्यानंतर मायनस x into dy by dx. त्यानंतर ही टर्म म्हणजे इज इक्वल्स टू 2 into dy by dx कॅन्सल झाला म्हणजे m² y. आता ही टर्म जर इकडे ट्रान्सफर केली तर 1 - x² into d2y by dx² minus x into dy by dx minus m² y is equals to 0, and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. ओके. तर परत एक वेळेस रिपीट करतो. x is equals to cos of t. This is equation number 4. Differentiate with respect to t. dx by dt is equals to derivative of cos of t is minus sin of t. Y is equals to e to the power mt. Differentiate with respect to t, we get dy by dt is equals to e to the power mt, and the derivative of mt is m. So m into e to the power mt, this is dy by dt. dy by dx is equals to dy by dt upon dx by dt, where dx by dt not equals to 0. dy by dt is equals to m into e to the power mt divided by dx by dt is minus sin of t.
बरोबर. सो m into e to the power mt. e to the power mt means what? y. सो m into y अपॉन काय झालेलं आहे मायनस साइन ऑफ t. परंतु त्या आन्सर मध्ये साइन वगैरे कुठे दिसत नाही, म्हणून काय केलं या साइनला कन्वर्ट केलं रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर मध्ये. कारण sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज 1 होतो, म्हणजे sin ऑफ थीटा इज इक्वल्स टू रूट ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर थीटा असं आपण लिहू शकतो. एंड सो रूट ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर t. cos ऑफ t ची व्हॅल्यू झालेली आहे x, सो x स्क्वेअर म्हणजे my अपॉन मायनस इनटू रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर ला इकडे ट्रान्सफर केला आहे. सो रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इनटू dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस my. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स वी गेट स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, याचा स्क्वेअर होईल आणि याचा स्क्वेअर झाल्यानंतर हा मायनस निघून जाईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आपण करतो आहे. प्रत्येक टर्म मध्ये 2 इनटू dy बाय dx आलेला आहे, त्याला आपण कॅन्सल केला आणि 2 इनटू dy बाय dx कॅन्सल केल्यानंतर इथे काय आलेला आहे तर 1 मायनस x स्क्वेअर इनटू d2y बाय dx स्क्वेअर मायनस x into dy by dx is equal to m square y आणि या m square y ला इकडे ट्रान्सफर केलं तर लास्ट मध्ये आपल्याला आन्सर मिळते. y is equal to x plus tan of x. y is equal to x plus tan of x and this is equation number first. आता याला शो करायचंय. That's very simple problem. Differentiate with respect to x we get. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर काय झालेलं आहे dy by dx is equals to derivative of x is 1, the derivative of tan of x is sec square x. बरोबर आहे. the derivative of tan of x is sec square x. आता इथे आपल्याला cos स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये वगैरे भेटतो आहे, ठीक आहे, अगदी सिंपल आहे. सो dy by dx is equals to 1 plus 1 upon cos square x चालेल. हा cos स्क्वेअर x जर कॅन्सल करायचा असेल तर मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय cos स्क्वेअर x, मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय cos स्क्वेअर x. cos स्क्वेअर x ने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजे cos स्क्वेअर x into dy by dx is equals to cos स्क्वेअर x plus 1. बरोबर. And now differentiate. आता याला डिफरन्शिएट करतो आहे. डिफरन्शिएट with respect to x we get. परत याला डिफरन्शिएट केलेला आहे. प्रोडक्ट रूल यूज करा. फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function that is dy by dx into derivative of cos square x is 2 into cos of x and derivative of cos of x is minus sin of x is equals to the derivative of cos square x is 2 into cos of x and the derivative of cos of x is minus sin of x and the derivative of 1 is 0. बरोबर. आता यामध्ये काय काय होतं आहे ते पहा. cos square x into d2y by dx square plus minus येणार minus 2 into cos of x into sin of x into dy by dx is equals to आता इथे काय होतंय -2 times sin of x into cos of x. बरोबर. आता एवढं जर असेल तर आपल्याला आन्सर कशा पद्धतीने काढता येईल. व्हेरी सिंपल. या प्रॉब्लेम मध्ये पहा कुठे dy by dx आलेला दिसत नाही. dy by dx आलेला दिसत नाही तर मी काय करतोय की फ्रॉम द इक्वेशन नंबर सेकंड वी पुट द व्हॅल्यूज ऑफ dy by dx. dy by dx ची व्हॅल्यू मी पुट अप करून टाकतोय. चालेल. सो cos square x into d2y by dx square minus 2 into sin of x into cos of x into the values of dy by dx from this याच्यावरून 1 plus 1 upon cos square x आणि is equals to -2 times sin of x into cos of x. -2 times sin of x into cos of x. तर आता इथे काय काय होतंय हा चेंज कुठून केलेला आहे आपण तर फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड वर.
आता इथे काय होईल, दॅट इज cos square x into d2y by dx square, त्यानंतर -2 times sin of x into cos of x प्लस, आता याने जर याला डिवाइड केलेला आहे तर काय झालेलं आहे, 2 टाइम cos गेट कॅन्सल म्हणजे tan of x आणि इज इक्वल्स टू -2 टाइम्स sin of x into cos of x, याने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेला आहे. Now this term and this term get cancelled. Okay, and now cos square x into d2y by dx square plus 2 times tan of x is equals to 0. आता tan of x ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन नंबर फर्स्ट वरून दिसते आहे. So cos square x into d2y by dx square plus 2 into the values of tan of x from equation number first, that is y minus x. हे कशावरून सांगितलंय, फ्रॉम फर्स्ट, and that is equals to 0, that is equals to 0, बरोबर. and so cos square x into d2y by dx square plus twice y minus twice x is equals to 0. oh sorry, यामध्ये इथे मायनस पाहिजे आहे, इथे मायनस येणार, इथे मायनस येणार, त्यानंतर इथे मायनस आणि इथे काय झालेलं आहे, प्लस. ओके, अँड दिस इज आवर प्रूफ. मॅथमॅटिक्स मध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की कुठे प्लस मायनस मध्ये जर फरक पडला तर पूर्ण प्रॉब्लेम चुकते. परत एक वेळेस रिपीट करतोय काय केलंय, y इज इक्वल्स टू x प्लस tan ऑफ x, याला डिफरन्शिएट केला आहे म्हणजे dy by dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज 1. tan ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, sec स्क्वेअर x ला 1 upon cos स्क्वेअर x लिहितोय, मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय cos स्क्वेअर x म्हणजेच आपल्याला cos स्क्वेअर x into dy by dx इज इक्वल्स टू cos स्क्वेअर x आणि इथे झालेलं आहे 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, याला डिफरन्शिएट केलं म्हणजे काय झालं, यांचा प्रॉडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, बरोबर. cos स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह 2 टाइम cos ऑफ x आणि cos ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह -sin ऑफ x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0. cos स्क्वेअर x इनटू d2y by dx स्क्वेअर मायनस यामध्ये 2 टाइम sin ऑफ x इनटू cos ऑफ x इनटू dy by dx आणि इथे -2 टाइम sin ऑफ x इनटू cos ऑफ x. आता जर आपण प्रूफ कडे पाहिलं तर कुठेही dy by dx आलेला दिसत नाही, d2y by dx स्क्वेअर आहे, म्हणून मी dy by dx ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू ही यामध्ये पुटअप केलेली आहे. पुटअप केल्यानंतर या मायनस ने याला मल्टिप्लाय केलं तर -2 टाइम्स sin ऑफ x into cos of x into 1 -2 टाइम्स sin of x into cos of x into 1 upon cos स्क्वेअर, एक cos याच्या सोबत कॅन्सल झाला, sin upon cos म्हणजे tan आणि ही टर्म जरच्या तशीच, हा आणि हा कॅन्सल झालाय. मग tan of x म्हणजे काय, तर फ्रॉम द इक्वेशन नंबर फर्स्ट tan of x म्हणजे y minus x, tan of x च्या जागेवरती y minus x पुट अप केला, -2 ने त्याला मल्टिप्लाय केला आणि मग आन्सर काढलेला आहे. फिफ्थ नंबर प्रॉब्लेम, y is equals to e to the power ax into sin of bx and this is the equation number first. यामध्ये तुम्हाला y2 म्हणजेच d2y by dx स्क्वेअर दिसतोय आणि y1 म्हणजेच काय तर dy by dx असतो. मग आता यामध्ये होतं काय की डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get. So dy by dx is equals to derivative of this term, first function into derivative of second function plus second function into derivative of first function. So e to the power ax into derivative of sin of bx is cos of bx and the derivative of bx is b plus sin of bx and the derivative of e to the power ax is e to the power ax and the derivative of ax is a. या दोघांमध्ये याला आपण जर सिम्प्लिफाय करतोय तर b into e to the power ax into cos of bx plus a into किंवा या दोघांमधून आपल्याला e to the power ax कॉमन दिसतो,
म्हणजेच b into cos of bx plus a into sin of bx झालेला आहे बरोबर. and this is the equation number 2. हा झालेला y, हा झालेला आहे y1. परत त्याला डिफरन्शिएट करतोय. डिफरन्शिएट with respect to x we get. परत त्याला डिफरन्शिएट केलं तर d2y by dx square is equals to derivative of this term. First term into derivative of second term plus second term into derivative of first term. आता या दोघांमध्ये परत याला पहिले सिम्प्लिफाय करून घेतोय. a to the power ax and the derivative of this term. b into derivative of cos is minus sin of bx into the derivative of bx is b plus a into the derivative of sin is cos of bx and the derivative of bx is b plus b into cos of bx plus a into sin of bx and the derivative of e to the power ax is e to the power ax and the derivative of ax is a. बरोबर. परत या दोघांमधून आपण e to the power ax कॉमन काढू शकतो. म्हणजेच ब्रॅकेट मध्ये काय राहिलेलं आहे मायनस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx प्लस ab इंटू कॉस ऑफ bx त्यानंतर प्लस ab इंटू कॉस ऑफ bx ab इंटू कॉस ऑफ bx आणि प्लस a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx. करेक्ट. आता यामध्ये या दोघांची ऍडिशन होते आहे म्हणजेच e टू द पॉवर ax इंटू मायनस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx प्लस ट्वाइस ab इंटू कॉस ऑफ bx आणि प्लस झालेला आहे a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx. and this is equation number 3. हा झालेला आहे y2, हा झालेला आहे y1 आणि हा झालेला आहे y. and now we consider. आता समजा मी जर काही ऍडजस्टमेंट करतो म्हटलं तर ते पॉसिबल दिसत नाही. म्हणून काय करायचं अशा वेळेस सरळ सरळ ती कंडिशन कन्सिडर करायची आहे. कन्सिडर लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज व्हॉट y2 minus twice ay1 plus a square plus b square into y. बरोबर. आता याला इक्वेशन नंबर फर्स्ट हा झालेला आहे y1, हा झाला इक्वेशन नंबर सेकंड आणि हा झाला y2. दिस इज इक्वेशन नंबर थर्ड. y2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे दॅट इज e टू द पॉवर ax इन द ब्रॅकेट मायनस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx प्लस ट्वाइस ab इंटू कॉस ऑफ bx प्लस a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx त्यानंतर माइनस ट्वाइस a into y1. The values of y1 is e to the power ax into b into cos of bx plus a into sin of bx. त्यानंतर प्लस a square plus b square into y. The values of y is e to the power ax into sin of bx. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर या प्रत्येक टर्म मधून e टू द पॉवर ax कॉमन निघतो म्हणजे इथे काय राहतोय मायनस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx प्लस ट्वाइस ab इंटू कॉस ऑफ bx प्लस a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx माइनस ट्वाइस a इंटू b इंटू कॉस ऑफ bx माइनस ट्वाइस a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx आणि प्लस झालेला आहे a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx आणि प्लस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx. काय काय केलेलं आहे व्यवस्थित पहा. प्रत्येकामधून आपण e टू द पॉवर ax कॉमन काढलेला आहे मायनस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx प्लस ट्वाइस a इंटू कॉस ऑफ bx प्लस a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx मायनस ट्वाइस a इंटू b इंटू म्हणजे मायनस ट्वाइस a इंटू कॉस ऑफ bx मायनस ट्वाइस a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx आणि प्लस a स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx प्लस b स्क्वेअर इंटू साइन ऑफ bx. आता पाहू आपण काय काय कॅन्सल होतो. e टू द पॉवर ax as it is
minus b square sin of bx plus b square into sin of bx, this get cancelled. बरोबर. Plus twice ab into cos of bx minus twice ab into cos of bx, this get cancelled. a square plus इथे दोघांची ऍडिशन झाली आणि याच्यासोबत कॅन्सल झाला म्हणजे काय झालं 0 and that is equals to 0 and this is the right hand side आणि म्हणून आपल्याला ही टर्म लिहिता येईल. Hence y2 minus 2 times a into y1 plus a square plus b square into y is equals to 0 and this is the answer. एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे, दिसायला कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु अशा प्रॉब्लेम मध्ये कधी पण लक्षात ठेवा ज्यावेळेस शोधाटचे प्रॉब्लेम्स असतात तर काय करायचं की लेफ्ट हँड साइड मध्ये ज्या काही टर्म्स आल्या या प्रॉब्लेम मध्ये मी काय केलं असतं की ह्या सर्व साइड्स काढून घेतल्या असत्या. 1 minus x square into d2y by dx square काढला असता, x into dy by dx काढला असता, m square y काढला असता आणि मग व्हॅल्यूज पुट अप केल्या असत्या, आन्सर भेटलं असतं. म्हणजे काहीही कठीण नाही. आपल्याला काय करायचं असतो, जसं आता इथे y2 आहे म्हणजे d2y by dx square काढला, y1 आहे म्हणजे dy by dx काढलाय, y आहे तो y लिहिलेला आहे आणि सर्व सर्व व्हॅल्यूज पुट अप केल्या, ऑटोमॅटिकली आन्सर सापडला. सेक इनव्हर्स ऑफ 7x cube minus 5y square y cube divided by 7x cube plus 5y cube and that is equals to m. आता यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे d2y by dx square is equals to 0. व्हेरी सिंपल. पहिले या सेक इनव्हर्सला मी तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे 7x cube minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube is equals to sec of m. चालेल. आता तुम्हाला इथे काय दिसतोय रे की सरळ सरळ एकवेळेस दोघांची सबट्रॅक्शन एकवेळेस दोघांची ऍडिशन म्हणजे कॉम्पोनेंट आणि डिव्हिडेंडो झालेला दिसतोय. परत जर आपण कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो यूज केला तर काहीतरी टर्म्स कॅन्सल होऊन जातील. म्हणजेच बाय युजिंग कॉम्पोनेंटो and dividendo we get componendo and dividendo यूज केलेला आहे म्हणजे 7x cube minus 5y cube plus 7x cube plus 5y cube divided by 7x cube minus 5y cube minus 7x cube plus 5y cube. एकवेळेस दोघांची ऍडिशन एकवेळेस दोघांची सबट्रॅक्शन, मग यामध्ये sec of m plus 1 sec of m minus 1 लिहितोय. आता या दोघांची ऍडिशन आणि हे दोघं कॅन्सल्ड म्हणजे 14x cube डिवाइडेड बाय इथे minus 10y cube झालेला आहे आणि इज इक्वल्स टू sec of m, याला मी y लिहितोय, याला मी कुठलाही एखादा कॉन्स्टंट घेतोय, समजा c घेतलेला आहे. where c is equals to sec of m plus 1 divided by sec of m minus 1. ऑलरेडी हा कॉन्स्टंट आहे तर त्याच्या जागेवरती मी कॉन्स्टंट घेतलेला आहे. आता यामध्ये काय होतो रे, दॅट इज x cube upon y cube is equals to minus 10 upon 14 into c and therefore x cube upon y cube is equals to minus 5 upon 7 into c. बरोबर. आता याचा जर आपण क्यूब रूट घेतो आहे बाय टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ द साइड, बाय टेकिंग क्यूब रूट वी गेट, जर आपण क्यूब रूट घेतला तर काय होईल, x upon y is equals to minus क्यूब रूट ऑफ 5 upon 7 into c. चालेल. and now differentiate. आता याला डिफरन्शिएट करून टाका. डिफरन्शिएट with respect to x we get. आता याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय झालेलं आहे, we use the quotient rule here, denominator square, denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator and the derivative of the constant is always 0. हा y स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर केला म्हणजे y minus x into dy by dx is equals to 0 झालेला आहे. बरोबर.
y minus x into dy by dx is equals to 0 and this is the equation number किंवा याला मी थोडंसं सिम्प्लिफाय करतोय परत. So dy by dx is equals to minus x into dy by dx is equals to minus y and so dy by dx is equals to y upon x झालेला आहे and this is the equation number first. याला मी equation number first देतोय. Again differentiate with respect to x. परत मी याला differentiate करतोय with respect to x ने. चालेल? म्हणजेच d2y by dx square is equals to, now the derivative of this term, denominator square, denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator. So आता यामध्ये काय झालेलं आहे, x into dy by dx minus y upon x square. बरोबर. आता इथे लक्षात घ्या, इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर dy by dx ची व्हॅल्यू काय येतो y upon x. So my x into y upon x minus y upon x square. हा चेंज कुठून केलेला आहे तर फ्रॉम फर्स्ट वरून. Now x's get cancelled. So d2y by dx square is equals to, x's get cancelled, then y minus y upon x square. Y minus y means what? 0 upon x square. The answer is 0 and this is d2y by dx square. हे झालेलं आहे d2y by dx square. काहीच केलेलं नाही. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम याआधी आपण सिम्पली सॉल्व्ह केलेले आहेत. सेक इनव्हर्सला ट्रान्सफर केलं, कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो यूज केला, मग इथे x क्यूब अपॉन y क्यूब ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. याचा क्यूब रूट आपण घेतलेला आहे. क्यूब रूट घेतल्यानंतर याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतलेला आहे. कोशंट रूल यूज केला, dy by dx ची व्हॅल्यू y अपॉन x भेटली आहे. परत याला डिफरन्शिएट केला आणि परत डिफरन्शिएट करून मग यामध्ये व्यवस्थित व्हॅल्यूज पुटअप केला आणि आन्सर काढलेलं आहे. ओके, तर याच्या नंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नेक्स्ट लेक्चर्सला